सध्या देशात चर्चेतली संघटना म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. या संघटनेच्या शताब्दी वर्षानिमित्त शतक या चित्रपटाचं अनावरण करण्यात आलंय. शतक चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भगवा ध्वज दाखवत चित्रपटाचं स्वागत केलंय. संघावर लादण्यात आलेली बंदी, स्वातंत्र्य लढ्यातील भूमिकेचं वर्णन या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आले. अखिल भारतीय कार्यकारी मंडळाचे ज्येष्ठ पदाधिकारी डॉक्टर मनमोहन वैद्य यांच्या हस्ते चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी हा चित्रपट अत्यंत सर्जनशीलतेने साकारला असून शतकच्या माध्यमातून संघाची कथा समाजापर्यंत पोहोचवणार असल्याचं डॉक्टर मनमोहन वैद्य यांनी स्पष्ट केलंय. भारत को दुनिया में एक गौरव का स्थान प्राप्त कराएगा, जो संघ का उद्देश्य भी है. संघ का अवतार कार्य उसी लिए हुआ है. इस कार्य में इस फिल्म का एक कहानी बताने का माध्यम के नाते एक महत्व का रोल रहेगा. शतक के संघ के 100 साल के निमित्त ये फिल्म बन रही है. इस फिल्म के निर्माता सभी संबंधित लोगों को मैं हार्दिक बधाई देता हूँ, हार्दिक शुभेच्छा देता हूँ. संघाने आपल्या स्थापनेची 100 वर्ष पूर्ण केली आहेत. गेल्या शतकभरात संघाने सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक पातळीवर देशभरात मोठा प्रभाव निर्माण केलाय. मात्र त्याचवेळी संघाबाबत अनेक गैरसमज, वाद आणि टीकाही सतत होत राहिल्या. शतक हा चित्रपट केवळ समर्थन किंवा विरोध न करता संघाच्या इतिहासाकडे समतोल आणि संदर्भयुक्त दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करणार आहे. दरम्यान शतक हा चित्रपट संघाच्या इतिहासातील अनेक पैलू समोर आणणार आहे. अनिल डी अग्रवाल संकल्पित हा चित्रपट येत्या 19 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची संघप्रेमींना उत्सुकता लागली आहे.